तर इथे एंट्री बघू शकता 2 लॉटने आपली एंट्री झालेली आहे आणि याच्या मागचं जे सिंपल लॉजिक आहे एवढंच आहे, की आज दिवसभरापासून मार्केट जे आहे ते डाऊन ट्रेंडमध्ये आहे. ओके, डाऊन ट्रेंडमध्ये आहे. तर त्याच्यामुळे जे बी आज याच्यामध्ये जे ट्रेडचं लॉजिक आहे ते फक्त डाऊन साइड ट्रेड घेण्याचं एवढंच आहे, की कारण ऑलरेडी मार्केटचा ट्रेंड डाऊन आहे, तर मग आपण अपसाइड ट्रेड घेऊन काय करणार, राईट? तर त्याच्यामुळे आपला बी व्ह्यू जे आहे ते डाऊन साइडचंच आहे. तर चला एंट्री जी झालेली ती आपली झालेली आहे त्याच्यामध्ये आणि काय होते ते बघूया. याच्यामध्ये सिंपल एवढंच आहे, दुसरं काही लॉजिक नाही, की ट्रेंड लाईन ब्रेकआउटच्या फॉर्मॅटमध्ये एंट्री झालेली आहे. कारण ओव्हरऑल ट्रेंड जे आहे मार्केटचा तो डाऊन आहे. तर मग याच्यामध्ये अपसाइड ट्रेंड घेऊन आपण काय करणार? त्यामध्ये हे नाही बघितलं जाईल, की मार्केट अप जाईल की डाऊन जाईल. ते मार्केटवर आहे. कारण असं नाही, की मार्केट दिवसभरापासून डाऊन चाललं म्हणजे आपण एंट्री घेतली पाहिजे मार्केट डाऊन जाईल. मार्केट अप बी जाऊ शकतं. ते मार्केटचा विषय. बस आपला जे व्ह्यू आहे ते आपण डाऊन साइड मार्केटमध्ये डाऊनच ट्रेड घ्या. बाकी अप गेला तर अप गेला. त्याच्यामध्ये आपला काही विषय नाही येणार. एवढंच आपलं इथे. आणि अजून याच्यामध्ये एक की आपण जे एनालिसिस करून आलोय. आपण काय एनालिसिस करून आलोय? जसं आपण काल एनालिसिस करून आलो, जे अभ्यास करून आलो, की बाबा मार्केट जे आहे या दोन्ही रेजिस्टन्स आणि या चॅनलच्या मध्ये ट्रेड करते. सपोर्ट होऊन या चॅनलला सपोर्ट घेते आणि या चॅनलवर रेजिस्टन्स घेऊन मार्केट त्याच्यामध्ये ट्रेड करते. बस तेवढंच आपलं एनालिसिस आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर आपण वेगळं काही एनालिसिस करत असेल ते सोडून, जसं फॉर एक्झाम्पल आपण ठरवून आलो, की आपल्याला इथं काय करायचंय, आपल्याला इथं काय करायचं, डाऊन साइड मार्केटचा व्ह्यू असेल तर मी डाऊन साइड एंट्री घेईन. मग ते म्हणजे पहिलं तर ट्रेंड क्लिअर झाला की डाऊन साइड घ्यायचं. तर व्ह्यू कशामुळे क्लिअर होईल, की आपल्या एनालिसिसनुसार मार्केट कुठं काम करते. फॉर एक्झाम्पल चॅनलमध्ये काम करते, तर चॅनलचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठे, तर त्या सपोर्टून मार्केट चॅनलच्या रेजिस्टन्सपर्यंत येईल आणि रेजिस्टन्स असेल तर सपोर्टपर्यंत. जसं आज तुम्ही करत असाल तर सेम तसंच होते, की चॅनलच्या रेजिस्टन्सपासून मार्केट खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. एवढंच चालू आहे. तर त्याच्यानुसार ठरेल. आता याच्यामध्ये हे कन्फर्म झालं. आता त्याची एक एंट्री जसं सेटअप बनेल, की बाबा एंट्री कशी घ्यायची. जसं कोणी ट्रेंड लाईन घेऊ शकतं, कोणी डायरेक्ट सपोर्टवर बाय करू शकतं, कोणी रेजिस्टन्सवर सपोर्ट सेल करू शकतं, कोणी ब्रेकआउट, ब्रेकडाऊन वेगवेगळ्या टाईपच्या एंट्री बनवू शकतात. ठीक आहे, पहिले ट्रेंड क्लिअर झाला की डाऊन साइड घ्यायचं, नंतर एंट्री क्लिअर झाली की कोणत्या सेटअपवर घ्यायची. ठीक आहे, सेटअप म्हणजे असं नाही की 4-5 सेटअप म्हणजे तेच असतात. जसं आता सेटअप म्हणजे कोणी म्हणेल की 4-5 सेटअपवर कसं काम करून असं होईल, ते सेटअप नाही म्हणू लागलो, की 4-5 नाही, मेन व्ह्यू क्लिअर झाल्यानंतर आपल्याला एंट्री कशी घ्यायची ते वाला म्हणतो मी. ठीक आहे, कोणी सेम म्हणजे चॅनल ब्रेकआउट म्हणत असेल, कोणी ट्रेंड लाईन ब्रेकआउट म्हणत असेल, काही काही म्हणू शकतं. एंट्री तर डाऊन साइड चालली ना, मेन ते आहे. आणि त्याच्यानंतर मेन काय, एंट्री घेऊन एस-एल जे पण असलं ते प्रॉपर. नाहीतर एस-एल बरोबर नसेल तर एंट्रीचा काही महत्त्व नाही. कारण तुम्ही एस-एल जर मध्ये कमजोरी करून घेत असेल, की बाबा हां, आता कन्फर्म खालीच जाणार आहे, मी एस-एल थोडा इथं मार्क करतो, तर त्या गोष्टीत काही नाही आहे. एस-एल बी तेवढाच प्रॉपर पाहिजे. इथं म्हणजे तुम्हाला बिलकुल एकाली अशी कमीपणा सोडत नाही, की हां, चला थोडंसं मी मागे-पुढे करतो. बिलकुल नाही. कारण त्याच्यात कमीपणा इकडे-तिकडे केलं तर खूप मोठं मॅटर होऊ शकतं. मॅटर होऊ शकतं म्हणजे तुम्ही रूल फॉलो करत नाही. रूल फॉलो करत नाही म्हणजे आपण ऑप्शन ट्रेडिंग करत नाही. आपण गॅम्बलिंग करतो किंवा इन शॉर्ट तुम्ही काही पण म्हणा, आपण ऑप्शन ट्रेडिंग करत नाही. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये हाय रिस्क, हाय रिवॉर्ड गेम आहे, तर त्यासाठी तेवढं डिसिप्लिन पण लागतं. जर आपण तेवढं डिसिप्लिन असेल करत, तर त्याच्यामध्ये काही मतलबच नाही. नाहीतर मग बघू शकता, की आजकाल कसं माहोल आहे एकदम. म्हणजे इन शॉर्ट इथं फक्त डायरेक्ट ऑप्शन बाय इक्वल टू रूल्स किंवा डिसिप्लिन. जर तुम्ही थोडे बी मागे पुढे असाल तर तुम्ही इक्वल टू होत नाही. कारण मग इक्वल टू म्हणजे डायरेक्ट सेमच असते. म्हणजे असं इक्वल टू म्हणजे काय असते, बरं जर हे केलं तर हेच रिझल्ट येईल, नाही हे नाही केलं तर हे येणार नाही. तर रिझल्ट पाहिजे असं ऑप्शन बायमध्ये, तर रूल्स शिवाय याच्यामध्ये रिझल्ट नाही. तुम्ही करा, काही दिवस करून पहा. कोणी युट्यूबरचं म्हणा, कोणी याचं म्हणा, कोणी त्याचं म्हणा, कोणी याची हे पहा, तुम्ही करून पहा. कोणत्या युट्यूबरला फॉलो करून त्याच्या टिप्स घ्या. कोणाचं तुम्ही ओव्हर ट्रेड करून बघा, कोणी तुम्ही एखाद्या दिवशी रिव्हेंज ट्रेड करून बघा, कधी तुम्हाला वाटतं तुमच्या वाटण्यावर ट्रेड करा. तुम्ही सगळं करून पहा. शेवटी येणं हे रूल्सवर आहे, डिसिप्लिन. जर तुम्ही जर असं नाही की कोणाचे स्पेसिफिक रूल, तुम्ही तुमच्या स्वतःचे अभ्यास केलेले रूल फॉलो करून जर तुम्ही त्याच्यानुसार ट्रेड घेत असाल, तरच ते एक दिवस तुम्हाला प्रॉफिटेबल बनवू शकतात. मी याच्यामध्ये तुम्ही स्वतः केलेले रूल तुम्हीच फॉलो करणं म्हणतोय. हे याच्यामध्ये अजून एक असे नाही की तुम्ही एखादा सक्सेसफुल जे असेल किंवा त्याचे रूल फॉलो करता. कारण तो जो सक्सेस बनलाय, त्यानं त्याचा माइंड त्याच्यानुसार झालाय. कोणी पण असेल, तर तुम्ही त्याच्या याच्यामध्ये फिट नाही होऊ शकत. तुमचा माइंड वेगळा आहे, तुमचं सगळं ॲक्शन वेगळं आहे, सगळं वेगळं आहे. तर तुम्ही त्याच्यानुसार शिका, की बाबा हां, याच्यामध्ये सपोर्ट रेजिस्टन्सवर वर्क करतात. तर मग याच्यात मी माझं कसं सेटअप बनवू, मी किती क्वांटिटी ट्रेड करू, मी किती एस-एल घेऊ, हे तुमचं तुम्हाला बनवून बार-बार प्रॅक्टिस करू तुम्ही एक दिवस तसे होणार. जरुरी नाही की सेम त्याचं करून सेम एखादा प्रॉफिटेबल असेल आणि तुम्ही त्याचं फॉलो करत असाल आणि तुम्ही प्रॉफिटेबल होसाल. हे बिलकुल कदापि नाही. इथं तुम्हाला स्वतः कष्ट घ्यावं लागते, स्वतः तुम्हाला थोडं स्ट्रगल करावं लागेल, स्वतः तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावं लागेल. विदाऊट त्या गोष्टीशिवाय याच्यामध्ये तर रिझल्ट बिलकुल नाही आहे. ठीक आहे, तर मेन गोष्ट याच्यामध्ये आहे की आपल्याला स्वतः या गोष्टी फॉलो करून करावं लागतील. खूप सहनशक्ती दाखवावं लागेल. असं नाही की एक ट्रेड ठरला तर एकच ट्रेड, काही पण होते. इथं वाटलं की मी बरोबर होतो, मी असा होतो, ते मॅटर इथं चालत नाही. ते जर तुम्हाला चालवायचं असेल तर मग परत वापस तुम्ही ऑप्शन बायमध्ये येत नाही. म्हणजे करायला तुम्ही तेच, पण तुम्ही ते फॉलो करत नाही. जे करायला पाहिजे ते करत नाही आणि जे नाही करायला पाहिजे ते करतो. मग जे ऑप्शन बायसाठी करायला पाहिजे ते जर केलं तरच ऑप्शन बायचा रिझल्ट येईल ना. इन शॉर्ट ऑप्शन बायसाठी फॉलो करायसाठी रूल फॉलो करावं लागतं. जर रूलच फॉलो नसेल करत, रूल म्हणजे रूल, असं नाही की त्याच्यामध्ये हां, मी थोडं असं करतो, मी थोडं तसं करतो. हे ऑप्शन बायमध्ये नाही चालत. तुम्ही बघा करून. चालत असेल तर बघा, 1-2 दिवस चालत असेल तर चालत असेल, पण लाँग टर्ममध्ये चालत नाही. हे असंच नाही सांगू लागलो, की बाबा याच्यामध्ये खूप वेळ गेलाय आणि खूप
अनालिसिस स्टडी अभ्यास करून अनुभव स्वतःचा सांगू लागलो. ठीक आहे, याच्यामध्ये कोणा युट्यूबरचं नाही सांगू लागलो किंवा कोणा कोर्स बाईंग करून नाही सांगलो, कोणी पढून नाही, कोणी वाचून बिचून नाही आलो. हे स्वतःचा अनुभव तुमच्यासमोर सांगू लागलो. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अजून लक्ष ठेवण्यासारखी अशी की जे पण काल अनालिसिस करून आलो त्याच्यानुसारच ट्रेड करा. आज चार्टवर तुम्ही एक पण सिंगल लाईन रजिस्टर सपोर्टचा मार्क नका करू. हे हे कदापि तुम्हाला एंडपर्यंत नेणार नाही. आता याचं सगळ्यात मोठं जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर मी तुम्हाला सांगतो. जसं एखादं युद्ध असते, युद्ध करायचं असते. ठीक आहे, युद्ध करायच्या वेळेस तर जे पण असतील तर ते आधीच ठरवतात की काय करणे. ठीक आहे, आधीच ठरवतात की काय करणे. जर समजा फॉर एक्झाम्पल युद्धाच्या दिवशी नाही बघणार की समोर कोण आहे, काय किती घेऊन आलेत, किती माणसं आहेत, किती त्याच्यासोबत काही सामान आहे का काय, हे त्या दिवशी नाही बघणार. तो अंदाज आपण आजच घेणार, आम्हाला आदल्या दिवशी घेणार की बाबा याच्याजवळ हायेस्ट लेवलपर्यंत चेक करणार की याच्यापर्यंत एवढ्या कॅपॅसिटीनुसार एवढं असू शकतं. मग त्याच्यावर असेल किंवा नसेल त्या दिवशी चेक नाही करत बसणार आणि त्याच्यानुसार ॲक्शन नाही घेणार. आधी आपलं ॲक्शन ठरणार. जर त्यानुसार जर मार्केट फॉर एक्झाम्पल म्हणजे जर आपण त्या दिवशी त्याला तसं करत असेल तर बाय डिफॉल्ट आपल्या आतमध्ये 2 गोष्टी चालू होतात. एक म्हणजे भीती चालू होती. बघा तुम्ही आता ह्याचं कसं तुम्ही लाईव्ह तुमच्यावर अप्लाय करसाल ना तुम्हाला कळेल. भीती चालू होती आणि दुसरी गोष्ट की आपल्याला एक त्या गोष्टीची म्हणजे आसक्ती लागते की नाही यार आपल्या साईडनंच काम करावं. आपल्या साईड नाही काम केलं तर हे बिलकुल म्हणजे एकदम चिडचिड व्हायला लागते, राग यायला लागतो. आता मी आपल्याला चार्ट म्हणजे आपल्या ट्रेडिंगचं उदाहरण देतो. कसं जर समजा आपल्या ठरलेल्या अनालिसिसनुसार स्टडीनुसार आज एक समजा करंट डेला एकही मार्क करायचं नाही. तुम्ही काल ठरवून आले की याच्यानुसार जर वर्क केलं तर मी काम करेल. तुम्ही ठरलेल्या स्टडीनुसार, अनालिसिसनुसार, चार्ट स्ट्रक्चरनुसार जे पण सपोर्ट रेजिस्टन्स ठरवले त्याच्यानुसार तुमचा सेटअप असेल की बाबा म्हणजे अनालिसिसनुसार ट्रेंड आणि ट्रेंडनुसार सेटअप. ठीक आहे, इथून पुढे येतो. तर याच्यामध्ये जर तुमचा सेटअप ठरलेल्यानुसार जर समजा तुमचं सेल साईड होत असेल तर तुम्हाला त्या दिवशी हे नाही बघणं की मार्केट किती फॉल झाले ना आता सेल होईल की नाही. मार्केट किंवा बाय साईड असेल तर किती बाय झाले म्हणजे अप गेले ना आता बाय होईल की नाही. हे तुम्ही झाले की त्या दिवशी जाऊन चेक करू राहिले की मिल काय करायचं काय नाही. हे तुम्ही आदल्या दिवशी ठरवू नये. कदाचित त्या दिवशी मार्केट तुमचा एसेल करेल, काही प्रॉब्लेम नाही. होऊ द्या. पण ही गोष्ट लाँग टर्मसाठी फायद्याची आहे. कारण जर तुम्ही त्या मार्केटच्या स्ट्रक्चरनुसार त्या दिवसानुसार गेले तर तुम्ही बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिक तुमच्या आत भीती येईल. कशाची की बाबा मी रूल सोडून, रेग्युलेशन सोडून मी हे आजच्यानुसार ट्रेड करतोय. तुम्हाला नंतर वाटेल की अरे आजच्या दिवस माझं टार्गेट हो, नाही तर मग मी याच्यानंतर असं फॉलो नाही करणार. इन्स्टंट तुम्हाला फिलिंग येईल ट्रेड घेतल्या. ट्रेडच्या आधी तुम्हाला हे मन तुमचं खालीवरी करेल की घे ट्रेड काय नाही घे. पण हे असंच. त्याच्यामुळं तुम्ही ठरल्यानुसार जर बनत असेल, मार्केट स्ट्रक्चर होत असेल आणि त्याच्यानुसार तुम्ही जर एंट्री होत असेल तर घ्या. जर नसेल होत बिंदास ते एक दिवस अव्हॉइड करा, नाही तर एक दिवस एसेल घ्या. कारण ती एक दिवस लावलेली सवय किंवा एक दिवस केलेले रूल्स ते आपल्याला एवढा पश्चाताप देतील, एवढा राग, चिडचिड देत नंतर आपल्याला 2-3 दिवस फॉलो नाही करू देणार. ह्या गोष्टी खूप सूक्ष्म येतात, कोणाला समजत नाही, काही नाही. म्हणजे ह्या एकदम बारकाईने बघितल्या जातात. नाहीतर जनरली काय होतं की चला काही नाही असं तसं म्हणण्यातच खूप सारं खतम होईल. हेच आपल्याला समजून नाही लागलं की काही नाही कशाचं खूप सारे. तर चला मित्रांनो, आजचा काय ते ट्रेड इथंच आहे. बघू शकता तुम्ही. चला भेटूया उद्या. जय श्री कृष्ण. आणि तुमचा काय रिझल्ट होता आज ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. राधे राधे.